नमस्कार. विश्व कोंकणी यूट्यूब वाहिनीचे सर्व वीक्षकांचं आत्मीय स्वागत. मी डॉक्टर विजयलक्ष्मी नायक. वर्ण, जाती, लिंग भेद नसताना, वयोमान भेद नसताना, निर्दिष्ट कारण ಗೊತ್ತು नसताना, शरीराचे बाह्य आणि आंतरिक खंचे अंगाचं बाधा येवचे रोग म्हटल्यार कॅन्सर. अकाल मृत्युहरणं सर्व व्याधि निवारणं समस्त दुरितोपशमनं विष्णु पादोदकं शरीरे झर्झरे गोरे व्याधिग्रस्ते कळेबरे औषधं जाह्नवी तोयं वैद्यो नारायणं हरिः. विष्णू देवास नारायण देवस पूजा केले, अभिषेक नाहीतर तीर्थ आम्ही वैद्य देवाचे औषधस समान म्हणून सांगतो. होय, आयच्या वैद्य प्रतिबिंब कार्यक्रमास नावादिक ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर राधेश्याम नायक बेंगलोरांसून आमचे उट्टू स्टुडिओंत आसत. डॉक्टर राधेश्याम नायक सर, तुम्हास नमस्कार. आणि आयच्या ह्या कार्यक्रमास तुम्हास मोगाचे स्वागत. थँक्यू. तुमचे ಒಟ್ಟು संवाद कार्यक्रम आरंभ करूवेताना आधी आमचे वीक्षकांस तुमचे परिचय देवे मी इच्छा पवतांसा. डॉक्टर राधेश्याम नायक हेंचे बाबा देवण्ण नायक आणि अम्मा शोभा नायक. हेंचे धर्मपत्नी श्रीमती सुमा नायक इंटरप्रेनर बेंगलोरांत आसत आणि हेंचे लेक अवनी. ह्यांस दोघा भाव आसत. एकले डॉक्टर गणेश नायक ऑन्कॉलॉजिस्ट आणि एकले डॉक्टर सत्यनारायण नायक रेडिओलॉजिस्ट होऊन आसत. आणि ह्यांस तिघा बहिणीयो डॉक्टर सुभाषिनी अनेस्थेशियोलॉजिस्ट होऊन आसत आणि मिस राजेश्वरी टीचर होऊन सेवा करीत आसत. श्रीमती उषा सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन आसत. डॉक्टर राधेश्याम नायक हेंचे शिक्षण क्वालिफिकेशन MBBS MD DM इन ऑन्कॉलॉजी. हिनी 1984 गवर्नमेंट मेडिकल कॉलेज बेल्लारी अंतू MBBS केलेन आणि 1988 MD इन मेडिकल ऑन्कॉलॉजी कस्तूरबा मेडिकल कॉलेजु मंगळूर अनसुनु आणि 1990 DM ऑन्कॉलॉजी एट किद्वೈ मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कॉलॉजी. हेंचे स्पेशलायझेशन हेमॅटॉलॉजिक कॅन्सर म्हटल्यार रक्ताचे कॅन्सर, थोरासिक कॅन्सर, एदेगूडू कॅन्सर, जेनिटोनरी कॅन्सर म्हटल्यार संतानोत्पत्ती मूत्रकोशस संबंधपट्टा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, स्तन कॅन्सर ह्या क्षेत्रांत परिणती पावले आसत. हे एक प्रशस्ती विजेत ऑन्कॉलॉजिस्ट होऊन आसत आणि 38 वर्षांच्या चड सेवा करून चुक्कटो नाव पावले आसत. हिनी विश्वाचे नावादिक प्रमुख संस्थे अँडरसन कॅन्सर इन्स्टिट्यूट USA, इंटरनॅशनल स्कूल फॉर कॅन्सर केअर ऑक्सफर्ड UK, न्यू साऊथ वेल्स विश्वविद्यालय ऑस्ट्रेलिया असे अनेक सुमार संस्थांसून ॲडव्हान्स्ड तरबेती घेतले आसत. हिनी प्रपंचदाद्यंत नावादिक कॅन्सर आस्पत्रेस भेट केले अनुभव ह्यांस आसा. परिणती टीम परिशीलना पब्लिकेशन्स हेंतू सुमारू 50 चड कीमोथेरपी मेडिसिन ट्रीटमेंट आणि विविध क्लिनिकल ड्रग्ज प्रयोग संशोधने करून संशोधना प्रबंध प्रकट केले आसत. ह्यांस बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हटल्यार मूळे मज्जे कसी विषयांत विशेष आसक्ती ह्यांदलन्मित्त तिनी हडस्सा विश्वविद्यालय, इस्रेल, डेट्रॉइट वैद्यकीय केंद्र, न्यूयॉर्क आस्पत्रे USA, कॉर्नेल मेडिकल सेंटर आणि हार्पर हॉस्पिटल मिचिगन USA हे सगळ्या प्रख्यात मेडिकल सेंटरांसून ॲडव्हान्स्ड तरबेती विशेष होऊन बोन मॅरो ट्रान्सप्लांट विचारार घेतले आसत. तसे होऊन हिनी कर्नाटकांत हेमॅटॉलॉजी कॅन्सर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन क्षेत्रांत अभिवृद्धी मस्त कॉन्ट्रिब्युशन तिने दिले आसत. हिनी कर्नाटकांत प्रप्रथम होऊन इंट्रा आपदमिनीचे किमिओथेरपी मात्रने प्रप्रथम होऊन बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले कीर्ती हेंचे. हिनी
500 चड बोन मॅरो ट्रान्सप्लांट कंप्लीट केल्ले दाखले आसा. प्रस्तुत बँगलोर संपन गिरिमा नगरांत SCG म्हण सांगोते स्पेशालिटी इन कॅन्सर केअर ऑन्कॉलॉजी होनो सेरावतेन आदी 7 वर्स मणिपाल आस्पत्रेंत क्युरी सेंटर ऑफ ऑन्कॉलॉजींत 10 वर्साचे अनुभव आसा. बँगलोरांत हेल्थ केअर ग्लोबल बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेंटर स्थापन करपाचे जबाबदारी हिने घेतली आसता आणि नवे होऊन तिने संप्रदा कॅन्सर युनिटो तिने आरंभ केले आसत. हां ते एक दखलें परिचय. आता तुमचे ಒಟ್ಟು तुमते वृत्ती जीवन आरंभ करवेताना आदी तुमते एक कौटुंबिक हिन्ನೆಲೆ आणि बाल्य जीवन ಬಗ್ಗೆ सांगोता. माझं बाल्य जीवन मंगळुरात एक 8 वर्षासर मी मंगळुरात होतो. माझ्या बापूस बँकात काम करीत ऑफिसर म्हणून. त्या होतो तो आम्ही बेंगळुरास आयलो ट्रान्सफर होऊन. बेंगळुरात नॅशनल कॉलेजांत PUC करून मी MBBS बಳ್ಳारी मेडिकल कॉलेजांत केलें. आमच्या घरात भारी एज्युकेशन असं भारी महत्व देती. तसं होऊन आम्ही पुरा वाचवायचें चड मन जाल्यार खेळवायचें तें होतें. योगा करवायचें खेळवायचें पुरा करीत आम्ही. त्या वयसांतच मी ल्हान आसतनाच स्विमींग बॅडमिंटन टेबल टेनिस चेस कॅरम हांत पुरा चिके इंट्रस्ट घेवन खेळित. हेच्या ಒಟ್ಟು डिबेटिंग मागी ट्रॅक स्पोर्ट्स रनिंग तें पुरा करीत थोडे. ओके. त्याच्या ಒಟ್ಟು वाचवायचे आसक्ती चड पुरा रितीचे वाचवायचे मेडिकल नॉन मेडिकल. ओके ओके. आता आम्ही तुमच्या परिचयांत उन्नत शिक्षणाच्या ಬಗ್ಗೆ आम्ही ऐकलो असा. मुख्य होणं तुम्ही जीवनांत वैद्यकीय क्षेत्र आणि त्यांतो तुम्ही ऑन्कॉलिस्ट होणं हवे मुख्य कारण काय म्हणून? सुरुवातीने मला बायोलॉजी ह्यूमन फिजिओलॉजी ಬಗ್ಗೆ इंटरेस्ट चड होता. सुरुवातीने ल्हान आसतनाच चड. त्याच्या ಒಟ್ಟು आमच्या फॅमिलींत मिगे एक्सटेंडेड फॅमिलींत मिगे माझ्या फ्रेंडाच्या सुमार जन फॅमिलींत माझ्या ಗೊತ್ತಸ್ವಿಚ್ಚच्या फॅमिलींत सुमार जन कॅन्सर पेशंट होते दिसून. त्यास बघून मला एक कॅन्सरांत काहीतरी काम करावे म्हणून एक आसक्ती सुरुवातीने होते. ते MBBS सरावतूत चिके चड जालें तें. MD मी करीत असताना मंगळुरांत आमच्या फॅमिलींतच 2-3 जन मणिपाल हॉस्पिटलास येऊन ॲडमिट होते कॅन्सर पेशंट्स. त्याही मला चिके कॅन्सरचे स्पेशलायझेशन करण्यासाठी चिके हे जाणं आसक्ती उडवायची जाणं. ओके. आता तुम्ही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मटर तुम्ही एक संशोधन लेखन तुम्ही प्रकट केलेसो. आता तुमचे मुख्य होणं ह्या संशोधन लेखन खंयचे विषयावर फोकस होणं त्या म्हणून सांगते. त्या सुरू प्रॅक्टिस ಅಂತ एक 27-28 वर्ष प्रॅक्टिस जाणे समाजात. प्रति पटी आम्ही बघित असले खेळ्या कॅन्सरचे आम्ही एक नवे होऊन काहीतरी केलं ड्रगचे युजेज नाहीतर एक ड्रग द्यावयाच्या विधानाचे चेडणे करून घेऊन आमच्या पेशंट समावेशवर द्यावयाचे. त्यापूर आम्ही नवे कसं करतो त्यापूर आम्ही बरोवन हे करीतो दाखले करून पब्लिश करीतो. जर्नल्स मेडिकल जर्नल्स धाडून. सो तसे एक 120-130 जर्नल ಅಂತ आम्ही पब्लिश केला आर्टिकल. बट ऑल ऑन कॅन्सर ओनली. कॅन्सरचे विविध ह्या ಬಗ್ಗೆ ब्रेस्ट कॅन्सर ಬಗ್ಗೆ लंग कॅन्सरच्या ಬಗ್ಗೆ ब्लड कॅन्सर्स. आमच्या BMT करताना आम्ही एक 500 BMT एक 15-20 डिफरंट पेपर्स केला आम्ही. म्हणजे आमच्या पेशंटांचं करेक्ट बुकांत सेलिब्रेटचे नाही तर वेस्टर्न मेथड्स करवा होत नाही. ठीक आहे चेडून करावं होता ते चेडून किती केलो आम्ही त्याच्या निमित्त कसं एक इफेक्ट झाले म्हणून पुरं पब्लिश केलो. ओके. आता तुम्ही स्पेशली बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि रक्तते कॅन्सर ह्या फील्डांत तुम्ही मस्त साधने केलेसो आणि नवनवे प्रयोग केलेसो. सो आता तुमच्या प्रयोगते ಬಗ್ಗೆ तुमच्या साधने ಬಗ್ಗೆ ह्या क्षेत्रात एक आम्हाला चित्रण देव होत्या. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन मी
BM मेडिकल ऑन्कॉलॉजी मुग्दात कुठले मला त्यांत एक इंटरेस्ट आयलें त्यासाठी मी फॉरेनर्स जावन एक 3-4 हॉस्पिटलांत फेलोशिप्स घेऊन बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन होतं त्या नॉलेज इथे अप्लाय करावे आमच्या देशाच्या जनांस उपयोग होगा म्हणून सांगून 40 येऊन सुरू केलो आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन इथे 2-3 एक अमेरिकन एक ट्रान्सप्लांटेशन करताना भारी खर्च होता सो आम्ही ट्रान्सप्लांटेशन तितके खर्च नसताना 1/6 or 1/7 ऑफ देअर कॉस्ट त्यांच्या 1/7 ऑफ द कॉस्ट त्यांत आम्ही ट्रान्सप्लांटेशन करवे बघतलो म्हणजे सक्सीड जालो ट्रान्सप्लांटेशन करेक्ट होऊन जालें सेकंड आम्ही केलें ट्रान्सप्लांटेशन करताना एक सेंट्रल कॅथेटर्स म्हणून घालतात आम्ही ते पेरिफेरली इन्सर्टेड सेंट्रल कॅथेटर म्हणजे एक सिंपलर प्रोसिजर अँड लेस एक्सपेन्सिव्ह त्या आम्ही करून एक 200-250 जन पेशंट्स बरी ट्रान्सप्लांटेशन थ्रू दॅट पेरिफेरल कॅथेटरच केलो विच अगेन इज वी हॅव पब्लिश्ड ते एक आर्टिकल पब्लिश केलो आसा अँड इट हॅज बिकम व्हेरी पॉप्युलर मेथड तिनाच्या होनो आमच्या देशांत चिके इन्फेक्शन रेट चड फॉरेन अमेरिकन इन्फेक्शन रेट्स चिके उणे आमच्या पेक्षा तर चड असल्या निमित्त आम्ही चिके मेथड्स दुसऱ्या नमून अडॉप्ट करा होता आम्ही अँटीबायोटिक्स मिसयूज आणि चड येते तसं म्हणून आमच्या लगे पेशंट हेवेचे इतक्या वेळा सच्च त्यांचं रेजिस्टन्स होऊन असतात अँटीबायोटिक रेजिस्टन्स येऊन असतात त्यासाठी आम्ही दुसऱ्या नमुन्याचे अँटीबायोटिक्स रॅपिड चेंज ऑफ अँटीबायोटिक्स त्या करावा होता सो वी डिड ऑल दोज चेंजेस इन अवर पेशंट्स एक लहान एक्झाम्पल द्यावं म्हटल्यार आम्ही हाई डोस किमोथेरपी देतो ट्रान्सप्लांटेशन व्हेरी हाई डोस 10 times मोर दॅन वॉट अ नॉर्मल कॅन्सर पेशंट रिसिव्स तसं 10 वांटे देताना तोंडांत सिव्हियर अल्सर्स होतात इतके अल्सर होता म्हटल्यार दुःखींत चढवी नसताना पाणी समेत पिवा होत नाही त्यांचं आम्ही काय केलं म्हटल्यार तोंडांत आईस्क्रीम खावे त्या इंजेक्शन्स देताना त्यांचं आईस्क्रीम खावे सांगून अर्ध घंटा इंजेक्शन मुदात होते ते आईस्क्रीम खायचा समय त्या करतूत हे तोंडांत अल्सर हवेचे उण्या जाणं त्या मेथड आम्ही अडॉप्ट करतो असं पुरा पेशंट्स आणि पब्लिश केलं असं त्याविषयी ओके ओके सो सुमार साधन केलं होतं मी ह्या क्षेत्रांत मासा ऐकताना हांव भारी खुशी होत आसा आता सरळ होऊन येतारो म्हणून जाल्यार कॅन्सर नाहीतर अर्बुद रोग म्हटल्यार काय त्या आणि हेंतू असं ते भिद कसला म्हणून सांगते कॅन्सर म्हणजे अनकंट्रोल्ड ग्रोथ म्हणून ते सेल्स नॉर्मल जीवकणा हे उत्पत्ती होत असतात डिवाइड होऊन चढ होत असतात बट इट इज अ कंट्रोल्ड नॉर्मल बॉडींत ह्यांत काय होता म्हटलं कॅन्सरांत त्या डिव्हिजन चढ होऊन एक ट्यूमर ग्रोथ एक्स्ट्रा ग्रोथ होता त्या ग्रोथ बेळावीत जाता म्हणजे देहात पुरो स्प्रेड होता त्या बेळावतना डिस्ट्रॉय करीत जाता बोन्स नर्व्स पुरो डिस्ट्रॉय होताना भारी दुःख सुरू होता म्हणजे देहात पुरो स्प्रेड होऊन ब्रेन लिव्हर लंग्स पुरो कडे स्प्रेड होवचे निमित्त पेशंट लॉस ऑफ वेट लॉस ऑफ अपेटाइट पुरो होऊन निदान होऊन मरण होता पेशंटाचे दॅट इज वाय इट इज सो डेंजरस अँड सो फियर्ड कॅन्सर म्हणतो कुठला आम्हाला भय भारी लागतो बिकॉज ऑफ दिस रिझन तुम्ही अर्बुद रोग म्हटल्यार काय तर मला सांगितलं हे तसं त्या टाईप्स एक सांगता डिफरंट टाइप्स आसा इडी बॉडींत खैले सेल्सांत हांवें तरी कॅन्सर होवात स्किन आसून धरून ब्रेन आसरे बोन्स मजल्स हार्ट लंग्स सगळे कडेन होवात इंटेस्टाइन सगळे कडेन कॅन्सर होवात कॅन्सरांत कार्सिनोमा म्हणून एक टाइप एपिथेलियम मास कवरिंग ऑफ द ऑर्गन्स त्याचे कॅन्सर होवात कनेक्टिव्ह टिश्यू कॅन्सर होताना त्या सार्कोमास म्हणून सांगतो lymph nodes कॅन्सर होताना लिम्फोमास अँड ल्युकेमियास ब्लड कॅन्सर्स ल्युकेमियास म्हणून सांगतो सो डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर्स होवात स्किनाचे कॅन्सर पिगमेंटेड कॅन्सर होताना आम्ही त्याचं मेलनोमा म्हणून सांगतो सो दीस आर द डिफरंट व्हरायटीज ऑफ कॅन्सर्स आता खैल वयोमानते मनुष्यास चढ हा अर्बुद रोग येता म्हणून सांगते ऍक्च्युअली मी बघतल्यावर एक आत्ता जन्मले नेकरासून धरून 100 वर्षाच्या पेशंट्स सरी कॅन्सर बघत नसा जाल्यार चड कॅन्सर
युजली 50 वर्सां होतूच सुरू जाता. हां जाल्यार आमच्या देशांत तेच फॉरेन ह्याच्या आमच्या देशांत 40 वर्सां सुरू जाता. 40 पासून 50 चिके आमच्या देशांत दुसऱ्या देशा पेक्षा चिके चड कॅन्सर आसा. 50 होतूच आनीको चड जाता. अप टू 70 इयर्स चड होईत जाता. मागीर चिके उण्या होता ओके कॅन्सर इन्सिडन्स. ओके जाल्यार नो एज इज एक्झम्प्ट म्हणतो आमी. म्हटल्यार खयल्या एजान ते कॅन्सर येयत नाय म्हणून नाही. ओके खयल्या एजान ओके आता आम्ही 10-15 वर्ष फाटी बघतल्यार तेदुआ नंबर ऑफ कॅन्सर पेशंट उणी होती म्हणून सांगू ते एका मासे आम्ही ऑब्झर्व केला. आता रिसंटली बघू गेल्यार पर्सेंटेज ऑफ कॅन्सर पेशंट चड आसात. हाच मुख्य कारण काय? एक कारण एजिंग ऑफ द पॉप्युलेशन म्हणून सांगतो. म्हटल्यार कॅन्सर डेव्हलप मस्त वर्सां हांवें कॅन्सर प्रोड्युसिंग एजंट आमच्या देहांत भाळ वर्षां काम करून कॅन्सर येता. सो ಈಗ कोणतरी 30 वर्सांच मरण गेल्यार कॅन्सर येवचे चान्स नाही. सो as our aging is more, older age patients, I mean people are living longer, more cancers are coming. ते एक कारण. ओके सेकंड कारण चेंजिंग लाईफस्टाईल म्हणून सांगतो आम्ही. वी आर वेस्टर्नायझिंग. आम्ही खयले अमेरिकाचे नाहीतर युरोपाचे खयले वायट अभ्यास आसा त्या पूर आम्ही वळगुडसून घेतलो आसा आता. होय त्यांचे हेवी फॅट डायट, अनिमल मीट इटिंग हॅबिट्स, reduced fruit and vegetable intake, exercise उणे करवायचे. ह्या पुरं जाल्ल्या निमित्त मग ते स्मोकिंग आणि अल्कोहोल हॅबिट इज वाईड स्प्रेड नो. ह्या पुरं कारण राहून चड जाण्यास. बट देर इज अनदर इम्पॉर्टंट कॉज डायग्नोसिस अद्दी होईत डायग्नोसिस. आता इन्व्हेस्टिगेशन फॅसिलिटीज पुरा भारी लायक होऊन मस्त जन अद्दी कॅन्सर डायग्नोज होईनात कॅन्सर डायग्नोसिस जाल्ल्या निमित्त एक चड जाल्ल्यावर एक दिसता मास. सो ऍक्च्युअल फॅक्टान चडय जालें आसा बट इट इज मोर ऑल्सो बिकॉज ऑफ इन्क्रीज डायग्नोसिस. ओके आता आम्ही ह्या कॅन्सर ಬಗ್ಗೆ बोलताना पेशंट फर्स्ट स्टेजर आसा, सेकंड स्टेजर आसा, फोर्थ स्टेजर आसा, काय करू होईत नाही म्हणून सांगत आम्ही बोलतो. ह्या स्टेजस म्हटल्यार कसल्या म्हणून सांगत हे बघे चूर माहिती देवता मास. स्टेज 1 म्हणल्यार आता लंग कॅन्सर होऊन असता. लंगांत मात्र असल्यार स्टेज 1. स्टेज 2 लो. स्टेज 2 थंय लिम्फ नोड्स has been गेल्यार लगेच. स्टेज 3 म्हणल्यार आम्ही लोकली एडवान्स म्हणतो. मतलब स्टेज 3 युजली ऑपरेशन करवा होईत नाही. ऑपरेशन करून ते काढवा होईत नाही. स्टेज 1 आणि स्टेज 2 ऑपरेशन करून काढवात. स्टेज 4 म्हटल्यार ब्लडांस जावन पुरा ऑर्गनस जाता. आता लंग्स आसून फॉर एक्झाम्पल लिव्हरस गेल्या म्हटल्यार ते स्टेज 4 कॅन्सर. आता ब्रेस्टांत कॅन्सर आसून लंग्सास गेल्यार इट इज स्टेज 4 कॅन्सर. सो स्टेज 1 स्टेज 2 आम्ही अर्ली कॅन्सर म्हणतो. स्टेज 3 and स्टेज 4 असं लेट कॅन्सर्स म्हणून सांगतो. ओके आता आम्ही तुम्ही स्टेजस ಬಗ್ಗೆ मास माहिती दिलो. ह्या स्टेज आरंभ होताना अद्यंत एक कॅन्सर अर्ली स्टेज ಅಂತ आम्हाला आयडेंटिफाय करू म्हणल्यार गुणलक्षण कसे असता म्हणून सांगते. ऍक्च्युअली आम्ही खयले कॅन्सर सिम्पटम्स अँड कॅन्सर सायन्स म्हणून कसं सांगतो आम्ही. दॅट इज अ साइन ऑफ लेट कॅन्सर. आता फॉर एक्झाम्पल खयले तरी गेड्डे असतात. त्या गेड्डे चड वयत आसा म्हटल्यार ते कॅन्सर म्हणून लागतो आमी. खंय तरी एकडे घाय आसा, अल्सर आसा, ते समा होईत नाही सा, दुखू होत आसा म्हटल्यार कॅन्सर म्हणून सांगतो आम्ही. नाहीतर कोण तरी कफांत रकात येता, नाहीतर ह्यांत पायखान्यात जाताना रकात येता. सो वी थिंक इट इज कोलन कॅन्सर म्हणजे दोड्ड करोडचे कॅन्सर म्हणून सांगतो. बट ह्या पुरा येवेचे इतके वेळ आसा इडी बॉडींत कॅन्सर चड होऊन स्प्रेड होऊन असता युजली. सो कॉल्ड सायन्स ऑफ कॅन्सर आर सायन्स ऑफ लेट कॅन्सर, अडवान्स्ड कॅन्सर. आम्ही ऍक्च्युअली अर्ली कॅन्सरांत कसलेंय आसतच नाही, कळतच नाही. देर विल बी नथिंग. तसं होऊन डॉक्टर लगेच नॉर्मल असताना जाऊन स्क्रीन करून घ्यायचे इज द बेटर मेथड. मतलब आम्हाला कॅन्सर असा या नाया म्हणवायच्या टेस्ट करून घेऊन कळून घ्यायच्या मच बेटर दॅन गोईंग विथ द प्रॉब्लेम टू द डॉक्टर. कित्याक म्हणजे खयले प्रॉब्लेम आसा मी डॉक्टर गेले रे कॅन्सर अडवान्स जालें आसा म्हणून जाता युजली. ಓಕೆ आता तुम्ही ರೂಟೀನ್ ಚೆಕಪ್ ಬಗ್ಗೆ बोललो. ಕ್ಯಾನ್ಸರ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವಲ್ಲ ಖೈಲ ರೀತಿತೆ ರೂಟೀನ್ ಚೆಕಪ್ ಅಸ್ಸಾ म्हणून सांगत आता टाइम बेंग कॅन्सर ಅಂತ स्पेसिफिक होऊन कॅन्सर असं टेस्ट म्हणून नाही ऍक्च्युअली. सो
एक इमेजिंग म्हणून सांगतो आम्ही, मतलब एक्सरे मेथड्स, एक्सरे, CT स्कॅन, MRI, म्हणजे आता पेट स्कॅन म्हणून येईल आसा, विच इज अ फंक्शनल स्कॅन. हांत आमास इडी बॉडीच दिसता पुरते, प्लस आमास कॅन्सर किती ऍक्टिव्ह, इज इट लेस मेलिग्नंट और मोर मेलिग्नंट, इज डेंजरस और नॉट सो डेंजरस म्हणून कळटा. सो हा एक टेस्ट विच इज मोर स्पेसिफिक फॉर कॅन्सर, जाल्यार दुसरे कायलेसे हे करतात. सेकंड इज बायोप्सी. बायोप्सी करून आम्ही ह्या नॉर्मल सेल्स वरी नायसा, हे कॅन्सरस टर्न जालें आसा म्हणून आमास एक पॅथॉलॉजिस्ट म्हणून असतात, ती आमास डायग्नोसिस देतात ह्या कॅन्सर हे नॉर्मल नाही म्हणून. तेणेचे खयले टाईप ऑफ कॅन्सर म्हणून सांगतात आमास. ह्या दोनाचे टेस्ट. तिनाचे आता नवे येयल्लें कशें म्हटल्यार कॅन्सर आसा करेक्ट, जाल्यार ते जिनोमिक्स कशें आसता, तांचे जीन्स खयले ऍक्टिवेट आसा, खयले इनएक्टिवेट आसा, सो कॅन्सर कशें बिहेव करवात म्हणून पुढे आमी सांगवात, खयले खयले ट्रीटमेंट आमी देवात ह्या कॅन्सर असो म्हणून, त्या आमी जिनोमिक टेस्टिंग म्हणून सांगतो. ते बायोप्सी काडले आमी जिनोमिक टेस्टिंग धाडून ते जेनेटिस्ट म्हणून असतात, ती आम्हाला रिपोर्ट देतात. त्या पुरो वट्टू करून घेऊन आमी एक पेशंट खयले ट्रीटमेंट देवात म्हणून डिसाईड. कॅन्सर इंगड ट्रीटमेंट आसा, मोड ऑफ मेडिकेशन म्हणून सांगवते, खयले टायपर पुरो मोड ऑफ मेडिकेशन आता आसा म्हणून सांगवते. अद्यसून असले एक सर्जरी म्हणजे ऑपरेशन करून त्या ग्रोथ ट्यूमर कसं आसा ते काढवायचे. सो त्या आता स्पेशलायझेशन जाण्याचा कॉल्ड सर्जिकल ऑन्कॉलॉजी म्हणून, ती ऑपरेशन सर्जन्स हू ऑपरेट ऑन कॅन्सर. त्या एक मेथड. द सेकंड मेथड इन क्रोनॉलॉजी मतलब अद्दी खयले सुरू जालें म्हणून विचारता. नेक्स्ट इज रेडियोथेरपी. रेडियोथेरपींत एक रेडियोथेरपी मशीन आसता, आमी ते पेशंटास निजोन ते रेडिएशन त्यास देतो त्या जागेस, त्यामुळे दिसत नाही कसं जात होत असं मग कळत नाही, ते जाऊन करकसता ट्यूमर्स कॅन्सरस करकसता. त्यास रेडियोथेरपी, त्यास रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून सांगतात त्या स्पेशलिस्टांस. द थर्ड इज मेडिकल ऑन्कॉलॉजी. हांत बाय गिविंग ड्रग्स वी ट्रीट कॅन्सर, अँटी कॅन्सर ड्रग्स देऊन वी ट्रीट कॅन्सर. हांत माझे स्पेशलायझेशन मेडिकल ऑन्कॉलॉजी. हांत आम्ही काय करतो, आयदर ओरल ड्रग और इंट्राव्हिनस ड्रग मतलब रक्तांत द्यायचे, और इंट्रामस्क्युलर समटाइम्स सबक्युटेनियस मतलब स्किनाच्या अंडर द्यायचे. ह्या इंजेक्शन यूज करून कॅन्सरस ट्रीट करतो आम्ही. दॅट इज कॉल्ड मेडिकल ऑन्कॉलॉजी. त्यात हवे तितके असतात, हार्मोन थेरपी, किमोथेरपी, इम्युनोथेरपी म्हणून डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीटमेंट्स आर अवेलेबल. ओके. इम्युनोथेरपी म्हणजे काय? इम्युनोथेरपी मतलब यूजुअली काय होता मतलब नॉर्मल जनांत इम्यून सिस्टम इन द बॉडी कॅन्सर येईन असे बघून घेत असतात. दॅट इज कॉल्ड इम्युनो सर्वेलन्स म्हणून. मतलब कॅन्सर सेल्स उत्पत्ती होताना जाऊन त्यास डिस्ट्रॉय करीत असतात. दिस इज कॉल्ड इम्यून सिस्टम वर्किंग अगेन्स्ट कॅन्सर. जाल्यार थोडे कॅन्सर पेशंट्स कॅन्सर त्या इम्यून चेक पॉइंट्स इम्युनिटी सून तपसून घेवन चड येत जाता, मागीर इडी बॉडींत स्प्रेड जाता. सो आम्ही इम्युनोथेरपी खयले इंजेक्शन्स देतो, त्या ह्या इम्युनिटीस बूस्ट करता. इम्युनिटी चड करून बॉडी इम्युनिटी इटसेल्फ विल किल द कॅन्सर. जाल्यार दुसरे आमी देवाचे पुरो डायरेक्ट केमिकल्स देतो, ते जावन कॅन्सरस मारता. जाल्यार हे इम्युनोथेरपी इज लेस टॉक्सिक, मोर इफेक्टिव्ह. कित्याक मतलब आमच्यांची इम्युनिटी चड करून आमच्या कॅन्सरस कंट्रोल करता. ओके. कीमोथेरपीचे साइड इफेक्ट्स काय ते म्हणून सांगते. कीमोथेरपीचे साइड इफेक्ट्स डिपेंड्स ऑन द ड्रग गिवन. एक 150 डिफरंट ड्रग्स आर देयर. कीमोथेरपी म्हणूच्या नावांत डिफरंट क्लासेस ऑफ ड्रग्स आर देयर. दे आर ऑल केमिकल्स. त्या डीएनए आसा न्ही, बॉडीचे डीएनए सेलांत त्याच जावन अटॅक करून त्या कॅन्सर सेल्सास डिस्ट्रॉय करता. इट हॅज साइड इफेक्ट्स. याकंद्रे डीएनए कॅन्सर सेल्सांत आणि नॉर्मल सेल्सांत एकच रीत असुचे निमित्त साइड इफेक्ट्स होताच. यूजुअली हेअर लॉस माते केस जातात, स्किन चिके हे होता, काळे होता, ब्लड वेजल्स चिके डिस्ट्रॉय होतात, बॉडीज चिके सुस्तू होता, बोन मॅरो सप्रेशन होऊन ಕೆಂಪು ರಕ್ತ ಕಣ ಉಣೆ ಹೋತಾ, ಹಿಮೋಗ್ಲೋಬಿನ್ ಉಣೆ ಹೋಗಿ ಸುಸ್ತು ಹೋಗಿ ಶುರು ಹೋತಾ, WBC ಬಿಳಿ ರಕ್ತ ಕಣ ಉಣೆ ಹೋಗಿ ಇನ್ಫೆಕ್ಷನ್ ಹೋಗಿ ಶುರು ಹೋತಾ,
प्लेटलेट्स म्हणून उणे होऊन रकात दावे सुरू होता त्या पुरा साईड इफेक्ट्स पॉसिबल तोंडात हुಣ್ಣು होवात ओके लूज मोशन आणि वॉमिटिंग आणि होवात सो साईड इफेक्ट्स आर देयर जाल्यार ते आमी चिके लोयर डोस देवन वार देवन पेशंटाचे टॉलरन्स लिमिट करेक्ट होऊन द्याल्यार किमोथेरपी कितली सेफली गिवन आता किमोथेरपी आम्ही आता स्टॉप केल्या पर्यंत आणि हेअर ग्रोथ हवे चान्सेस आहे हेअर ग्रोथ हेअर फॉल इज रिव्हर्सिबल रवत एक 2 महिने 3 महिने ಬೆಳಗ ಶುರು होता ओके आता इन जनरल होन इतारत मंदालर ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗ ಎವೆನವ मन संगवते ರೀತಿರ आम्ही खेळले ರೀತಿರ मुन्नेಚ್ಚರಿಕೆ क्रम आम्ही घेवतो मन संगवते WHO प्रकार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रकार 70% पासून 75% ऑफ कॅन्सर्स आर प्रिव्हेंटेबल म्हणून असा म्हणजे इट इज नॉट नेसेसरी टू हॅव दोज कॅन्सर्स आम्ही लागतो कॅन्सर कोणाच्या तरी केद्दामे तर येता म्हणून बट मोस्ट ऑफन इट इज ड्यू टू एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स खयले एन्व्हायरमेंट म्हणसर फिजिकल ಅಂತ आम्ही एक्सरसाइज फॉर एग्जांपल एक्सरसाइज उणे केल्यार उणे जाल्ल्यास कॅन्सर येवचे चान्सेस चड बॅड फूड हॅबिट्स लेस केल्या तरकारी हಣ್ಣು पुरो उणे खावायचे मांस आणि चड खावायचे मीगे कोब्बू चड एनिमल फॅट्स चड घ्यावायचे alcohol and smoking okay two very important causes obesity is another cause so आम्ही ಒಟ್ಟು बघतल्यार एक 30-35% of the cancers are related to tobacco and smoking chewing to smoking pura आणि एक 30-35% related to obesity obesity fat they ಅಂತ ಸ್ವಚ್ಛ ಚಡ್ ಕೊಬ್ಬು ಒಟ್ಟು wrong diet and lack of exercise पूरा सारा होता है 35% एक 20% related to infections बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन्स आणि कॅन्सर होवा ह्या पुरा आम्ही प्रिव्हेंट करवे साध्यते असं ओके आता वंशवाहिनी नाही तर फॅमिली हिस्ट्रीन्सनो एवेते संभवनीय असाय 5-10% कॅन्सर्स फॅमिलियल कॅन्सर्स म्हणून सांगतो नंतर ते जीन्स ಅಂತ असता आणि ते फर्टिलायझेशन होताना नेकू जळताना ते पुरा जीन्स अंते ते ऑन्कोजीन म्हणून सांगतो आम्ही कॅन्सर प्रोड्युसिंग जीन त्या फॅमिलींतच रन होत असतात ओके सो त्यास कॅन्सर येवचे साध्यते भारी चड आता युजली कॅन्सर 100 जन असल्यार लाईफ टाइम ಅಂತ कॅन्सर येवचे चान्सेस 7 to 8% म्हणजे 100-7 जन कॅन्सर येवचे साध्यते असते त्या जीन्स फॅमिलियर जीन्स असल्याच्यान्स 70-80% चान्सेस ऑफ गेटिंग कॅन्सर मतलब 10 पट्टू चढ होता चान्सेस आम्ही ह्या जीन टेस्ट करून कोणास ह्या तर ह्या असले कॅन्सर यावात म्हणून वी कॅन आयडेंटिफाय अँड ॲडवाइस ओके आता कॅन्सर असल्या पेशंटस खेळ ರೀತಿ एक फूड सिस्टम तिने फॉलो करूया म्हणून सांगते ह्या ಬಗ್ಗೆ विचार त्याच एक फूड म्हणूच्या पेक्षा आम्ही एक लाईफस्टाईल म्हणून सांगतो आम्ही लाईफस्टाईल चेंजेस करावे होतात एक त्यास मस्त सुस्त असता तसं आधी किती काम करवं होता तितके करवे त्यास होत नाही सो दे शुड गिव्ह इट अप एक सेकंड किती होता तितके वॉकिंग माइल्ड एक्सरसाइजेस लाईक योगा वॉकिंग तसं करवात सेकंड थर्ड फूड इट डिपेंड्स ऑन द अर्लियर फूड युजली आम्ही काय सांगतो मतलब नो अल्कोहॉल व्हेरी लेस मीट म्हणून मांस मस्त उणे करावे तरकारी हಣ್ಣು ಹಂಪಲು ಚೇಡ್ करावे त्या सोडल्यार बॅलन्स्ड डायट चपाती राईस पुरा एक चूर किती होता तितके खावेचे चुकवतो म्हणून सो दॅट इज अ बॅलन्स्ड डायट कॉन्सेप्ट आमच्या कॅन्सर ओके आम्ही आता एक रिसेंटली तुम्हाला कंटिन्यू बोलू असं इथे एक अति डायट करतात थोड्या अति डायट मतलब एकच व्हिटॅमिन सी ची चढ घ्यायच्या नाहीतर कॅरेट मस्त कॅरेट ज्यूस घेऊन पिवायचे गॅलन्स घेतले त्या पर करतात दॅट इज नॉट युजफुल ओके
आता मुख्य होऊन आम्ही रिसंटली व्हॉट्सॲप ग्रुपांत आम्ही ऐकलो असा अननस आणि हून पाणी त्या मिक्स करून पियाल्यार कॅन्सर रोग उण्या होता नाहीतर येत नाही म्हणून सांगवते आणि तसंत रेड ऑनियन आम्ही घेतल्यार प्रमाण कडिमे होता म्हणून सांगवत आम्ही ऐकलो असा ह्या ಬಗ್ಗೆ तुमचा विचार कसा आहे आमच्यांत प्रिव्हेन्शन म्हणून आधी सांगितलं असेल त्यांत आय थिंक स्मोकिंग टोबॅको युजेज एक्सरसाइज अँड लूजिंग वेट ह्यांत कॅन्सर प्रिव्हेंट होवचे ग्याರಂಟಿ होऊन कळले आसा डायट इज कॉन्ट्रोवर्शियल डायट अंत थोड्या स्टडीज प्रकार आम्ही डायट चेंज केला कॅन्सर येत नाही म्हणून असता जाल्यार थोड्यांत डायट चेंज केल्यार कॅन्सर येवचे साध्यते तितकेच आसा म्हणून असता सो जाल्यार जनरली वी नो दॅट ठीक है मितो होऊन खबरें चेड होऊन सस्याहार घेवं आल्कोहॉल उणें करावें स्मोकिंग करावें दीस आर द 4-5 थिंग्स which we have to follow. Okay. आता कॅन्सर फाइंड आउट हां स्पेसिफिक एक घेतलेलं नाही तर घेतलेलं कॅन्सर येताय नाही म्हणून प्रूव्ह हवे नाही पूर्ती ओके समज आता कॅन्सर फाइंड आउट करूये ते विधान ಅಂತ ಲೇಟೆಸ್ಟ್ होन खेळ सिस्टम आयला सा मन सांगते कॅन्सर कंडिडिवे होय होय लेटेस्ट टेक्नॉलॉजी खेळ आयला सा मन सांगते लेटेस्ट टेक्नॉलॉजी आता इमेजिंग ಅಂತ एक टेक्नॉलॉजी पेट स्कॅन different types of PET scan areas MRI magnetic resonance imaging these are the two imaging technologies pathology ते सुमार हे जाणे सात अद्यामास खैसून कॅन्सर येयला सामून थोडे कळत नाही ते एकदा जाल्यार आता खैसून येयला सा खैले ऑर्गनसून येयला सा कॅन्सर म्हणून पक्का होऊन कंडिडिवेचे मेथड्स आयले सर निगी मोस्ट इम्पॉर्टंट आता आयल्या म्हटल्यार जिनोमिक्स म्हणून म्हटल्यार जीन्स आम्ही अद्दी काय करीत म्हणजे 100 जण कॅन्सर पेशंट्स आमच्याले गायल्यार सगळेच एकच नमून ट्रीटमेंट देता जाल्यार आता आमचे इंडिव्हिज्युअल कॅन्सरांत कसं कसं आसा सो पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट आता एकलेच द्यावेचे ट्रीटमेंट अनेकलेच द्यावं त्याला खैले कॅन्सर आसा खैले त्या कॅन्सरांत खैले खैले जीन्स ऍक्टिवेट झाले आसा तर त्या बघून घेऊन आम्ही स्पेसिफिक ट्रीटमेंट त्या पेशंटास द्यावेचे वरी सो त्या आता नवे मेथड विच इज कम इन द प्रॅक्टिस ओके आता कॅन्सर पेशंटस ट्रीटमेंट देताना रोबोटिक्स म्हणून सांगते एक नवे सिस्टम आम्ही ऐकलो असा आणि वाचलो असा ह्या ಬಗ್ಗೆ काय सांगू तुम्हाला त्या सर्जरींत येयलें सर रोबोटिक सर्जरी तांत काय होता म्हटल्यार त्या रोबोटिक आर्म्स त्या सर्जरी करीत आसता सर्जन्स बरी त्या हात हलवीत आसतात पिरे त्यास केले केले टिश्यू कट करावें त्या परत त्यास इन्स्ट्रक्शन्स देत असतात त्यांत ब्लड वेजल्स होंदी नर्व्स होंदी थोडे थोडे होऊन दिसता तसे होऊन त्या कट होवेचे आणि अननेसेसरी टिश्यूज कट होवेचे आणि उण्या होता मीगी कॅन्सर पूर्ती काडवेचे वरी चिके मोर कंप्लीट सर्जरी म्हणून सांगतो पूर्ती सर्जरी करवे चिके युजफुल असतात सो दॅट इज वन ऑप्शन जाल्यार त्या सगळे सेंटरांत नाही हवे म्हणून ग्यारंटी होऊन करावेच म्हणून काय नाही दुसरे म्हणून ऑर्डिनरी होऊन सर्जरी केल्यार सुमार जनस फिरतात ओके आता ಜನಸಾಮಾನ್ಯಸ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಬಗ್ಗೆ ಅಸ್ವತೆ ಏಕ ಮಿಥ್ಯ ನೈತರ ತಪ್ಪು ಪರಿಕಲ್ಪನೆ ಅಸ ಅದು ಮೂಢನಂಬಿಕೆ ಕೈಲ ಬರಸ ಮನ मस्त असत एक मूढनंबिके म्हटल्यार कॅन्सर आयल्यार ते क्यूर होईत नाही म्हणूचे एक मूढनंबिके त्यांत काय म्हणतात अर्ली कॅन्सर्स फर्स्ट स्टेज 1 अंत आम्ही कंडिडिल्यार 90-95% कॅन्सर्स क्यूर होऊन जातात स्टेज 2 अंत 60 to 70% चान्सेस ऑफ क्यूर स्टेज 3 ते 30% 40% चान्स ऑफ क्यूर स्टेज 4 अंत 5 to 10% क्यूर म्हणून सांगतो सो अर्ली कॅन्सर्स आर व्हेरी क्युरेबल लेट कॅन्सर्स आर लेस क्युरेबल ते एक मिथ द सेकंड मिथ कॅन्सर स्प्रेड होऊन जाता अनेकल्यास मतलब मला कॅन्सर असल्यार मी अनेकल्यास कॅन्सर द्यावात म्हणून एक मूढनंबिके आसा त्या फट्टी ऍक्च्युअली कॅन्सर एकल्यासून एकल्यास स्प्रेड होईत नाही आमच्या बॉडीन ते स्प्रेड होता तर दुसऱ्या स्प्रेड होईत नाही द सेकंड मिथ थर्ड मिथ आम्ही पाप केलो सा ते कॅन्सर आयले म्हणून अद्याला जन्माचे पाप केलो देवास देवावर नमके नाही आम्हाला कोणाचे मोस केले मी मला कॅन्सर आयले म्हणून त्या कॅन्सर इज बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल आम्ही करवायचे लाईफस्टाईल आम्ही स्मोक करवायचे आम्ही पिवायचे आम्ही एक्सरसाइज करिनासतना असवायचे इट्स मोर रिलेटेड टू दॅट दॅन टू आयदर सिन ऑर इन्फेक्शन ओके आता एक पेशंट असं कॅन्सर आयला प्रांत त्याला ट्रीटमेंट गावला कंप्लीट गुण झाला थोडा समय सोडून ಎರಡನೇ पोटी कॅन्सर अटॅक हवे चान्सेस आहे म्हणा होय
त्या होवात कित्याक म्हटल्यार आदीला स्टेज आता स्टेज 3 होता म्हणले त्या स्टेज 3 आसतनाच आमी ट्रीट करता कॅन्सर पूर्ती जाता आमी स्कॅन केल्यार आमकां गावत नाही कॅन्सर जाल्यार त्या स्टेज 3 पेशंट आसा अनेकदा चान्स येवचे चान्स आसा चड आसा तेंचे स्टेज 1 आमी ट्रीट करून धाडल्यार त्याच कॅन्सर ಮತ್ತೆ येवचे चान्स उणे त्यासाठी आता कॅन्सर ಎತ್ತಸೈ ನಾಯಾಮ ಬಗ್ಗೆ ಅಥವಾ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ನಮಗೆ ರವೋವಿಚಾದ್ನಿ ಸರ್ಕ್ಯುಲೇಟಿಂಗ್ ಟ್ಯೂಮರ್ सेल्स म्हणून करतो आम्ही रक्तांत कॅन्सर सेल्स बिन दिसतात ते आम्ही बघतो स्कॅन नॉर्मल असताना समेत एखादा कॅन्सर सेल्स रक्तांत आम्हाला कळतात सर्क्युलेटिंग ट्यूमर सेल्स म्हणून म्हणजे सर्क्युलेटिंग डीएनए म्हणून एक टेस्ट करतो डीएनए असा आहे कॅन्सर डीएनए त्या बघितल्यावर आम्हाला नाही तर चान्सेस ऑफ कमिंग बॅक आर लेस ओके आता तुमचं स्पेशलायझेशन एरिया रक्ताचे कॅन्सर म्हटल्यार काय ते म्हणजे हेंतू इंगड टाईप आसा म्हणून आम्ही ऐकलो आसा ह्या ಬಗ್ಗೆ चूर माहिती देवता मास रक्तांत सुमार डिफरंट कॅन्सर्स येतात एक कॅन्सर बोन मॅरोंत असल्याचे दॅट इज कॉल्ड मायलोमा मल्टिपल मायलोमा म्हणून सांगतो बोन एक कडेसून डिस्ट्रॉय होत असतात आणि एक कडेसून ब्लड सेल्स उणे होत असतात म्हणजे बॉडीत एक प्रोटीन एक्स्ट्रा प्रोड्यूस जाता ते आम्ही ब्लड टेस्ट एक्सरे करून कंडिडितो मल्टिपल मायलोमा म्हणून त्या सत्ता भारी लायक्स ट्रीटमेंट आणि येऊन आयिल्ल्या कॅन्सर 15-20-25 वर्षा सर वाचून असतात जाल्यार क्यूर करवा होत नाही सेकंड तसले कॅन्सर एक अक्यूट ल्युकेमिया म्हणून आसा अक्यूट ब्लड कॅन्सर त्यांत मायलॉइड लिम्फॉइड म्हणून पुरा वेरायटीज आसात बट ऑल ऑफ दोज पेशंट्स वी हॅव टू ट्रीट विथ हाई डोज किमोथेरपी ओके सो किमोथेरपी देऊन ट्रान्सप्लांटेशन करवा होता बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन त्यात एक 50-60% ऑफ दीज पेशंट्स कॅन बी क्यूर्ड ओके 60 जन पेशंट्स क्यूर करवात न्याक्रांत आयिल्ल्या वेळा आनीको चड करवात 70-80% ऑफ द चिल्ड्रन कॅन बी क्यूर्ड ऑफ दिस कॅन्सर ओके आता हा क्वेश्चन असं सपोर्टिव्ह हो नो BMT मतलब बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हटल्यार काय ते आणि ह्या खेळण्या संदर्भात BMT करव्या साध्य म्हणून BMT दोन टाइप्स करतो एक ऑटोलॉगस BMT म्हणून मतलब पेशंटाच्या बोन मॅरो अस्थि मज्जे म्हणून काय सांगतो आम्ही त्या बाहेर काढून ठेवून पेशंट असंच एक हाई डोज किमोथेरपी देतो मतलब आम्ही नॉर्मल कॅन्सरस देवाचे ट्रीटमेंट फिरत नाही कॅन्सर एलिमिनेट करवाय त्यासाठी 10 टाइम्स हायर डोज देतो म्हणून दाखल्यार तेव्हा बोन मॅरो डिस्ट्रॉय होऊन जाता त्या पेशंटास प्लस कॅन्सरही डिस्ट्रॉय होता आम्ही त्या बोन मॅरो बाहेर काढून ठेवून असताना त्या वापस देतो पेशंटास दॅट इज कॉल्ड ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन म्हणून ओके त्यात थोडे लिम्फोमास मल्टिपल मायलोमा त्यास पुरा आम्ही ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटेशन करतो सेकंड ऑलोजेनिक ट्रान्सप्लांटेशन मतलब आम्ही दुसऱ्याचे अस्थिमज्जे काढून पेशंटास द्यावचे सो दॅट इज कॉल्ड ऑलोजेनिक ट्रान्सप्लांटेशन ह्याच चिके साईड इफेक्ट्स चड मागी खर्च चड हाँ आम्ही ल्युकेमिया मागी थोडे लिम्फोमास हेंत करतो सो ऑलोजेनिक ट्रान्सप्लांटेशन म्हणून ह्या दोन मेथड आता आम्ही बायकांचा विषय असा आयल्यार स्त्री नाही तर बायकांचं मुख्य होऊन येते कॅन्सर म्हटल्यार स्तनाचे कॅन्सर सामान्य होऊन आम्ही सांगतो मेमोग्राफी टेस्ट केल्यार तुम्हाला आयडेंटिफाय करव्या साध्य म्हणून झालं त्याच्यावर आदीला स्टेज आम्ही बघितल्यार घरात आम्ही सेल्फ एक्झामिनेशन करव्या साध्य आहे त्या मूलक आम्हाला स्तना कॅन्सर असे नाही म्हणून सांगूया फाइंड आउट करव्या साध्य आहे म्हणून सांगूया साध्य असं ऍक्च्युअली मॅमोग्रामवरच एक मेथड त्या मेथड्स एडवांटेज आसा कित्याक म्हटल्यार एक देर इज एज्युकेशन कळटा एक अवेरनेस आसता सेल्फ अवेरनेस माझे स्तना असे आसा असे फील होता की म्हणून कळटा एक सेकंड थोडले कॅन्सर असले गॅरंटी कळटा त्यांची जाल्यार ते एकच मेथड डिपेंड जाल्यार कष्ट होता तसं म्हणून मॅमोग्राम म्हणून करतो आम्ही दॅट इज ए ब्रेस्ट एक्सरे त्या काय होतं म्हटल्यार 50 वर्ष होत होतं त्या एक्सरेंत गॅरंटी होऊन कळटा कॅन्सर असं नाही म्हणून जाल्यार भारतात 40 वर्षासून 50 वर्षासून सुमार ब्रेस्ट कॅन्सर्स असतात त्यास मॅमोग्रामांत चिके मिस होता समा येत नाही त्यास आम्ही अल्ट्रासाउंड ऑफ द ब्रेस्ट म्हणून करतो अल्ट्रासाउंड फोटोस केल्यावरच त्या ब्रेस्टास हे करून एखादा त्यांत कळून जाता आम्हाला सो 40 पासून 50 वर्षा असल्याच्या पेशंट्सांस आम्ही बोथ मॅमोग्राम अँड ब्रेस्ट कॅन्सर करतो 50 वर्ष होत
बरी मॅमोग्राम करवलेले फिरता प्लस हॅस ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन घरा करवायचे चुकत. ओके हां ओके. आता ओरल कॅन्सर म्हटल्यार काय त्या म्हणून आम्ही आता न्यूजपेपरांत ऐकल्या प्रकार स्टॅटिस्टिक्स प्रकार 40% ऑफ द पीपल आर गेटिंग ओरल कॅन्सर असं म्हणून सांगते. हाच मुख्य कारण काय? ओरल ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅಂತ 60-70% ಆಫ್ ದ ವರ್ಲ್ಡ್ ಓರಲ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ಸ್ ಪೂರ ಭಾರತನಾಗ ಚಸ್ತದೆ. ಇದರ मतलब 70-80% ಆಫ್ ಟೊಬ್ಯಾಕೋ ಚ್ಯೂಯರ್ಸ್ ಆರ್ ಇನ್ ಇಂಡಿಯಾ. ಸೊ 70-80% तंबाकू उपयोग करवाचे भारतात असतात. च्यूइंग टोबॅको स्मोक केल्यानंच येता ओरल कॅन्सर्स बट चू केल्यानंच आणि खूप चढ त्या काय करतात मतलब विलदले घालतात, अडके घालतात, तंबाकू घालतात, सुन्न घालतात, घालून एक मिक्स करून त्या तोंडा स्थिती ठेवून घेतात. त्या खई ठेवून घेत नसतं तर थंच कॅन्सर आहे सुरू. हा बायकांत चढ दाद्यांत असता दाद्यांत मोर ऑफ स्मोकिंग चढ स्मोकिंग असून ओरल कॅन्सर सेवेचे चढ. ओके हॅज खेळ टाईप आता ट्रीटमेंट द्यावे साध्य म्हणून सांगते आणि इट इज क्युरेबल आहे म्हणून. अर्ली स्टेज असं तर क्युरेबल हे स्टेज आता इतकेच असा दुसऱ्याकडे लिम्फ नोड्स इथे गड्डे होवे नाही मस्त थोरले होवे नाही म्हणून झालेलं बोन डिस्ट्रॉय होवे नाही ते असं चमक झालेलं तर मग क्यूर ऑपरेशन करून क्यूर करवात नाहीतर ऑपरेशन करवा होईनातल्यावर रेडिओथेरपी आणि किमोथेरपी देऊन क्यूर करवात. त्याला चढ झाल्यावर थोरल्या झाल्यावर अप टू सेंटीमीटर 5 सेंटीमीटर एक-एकदा आम्ही थोरले अल्सर बघतो आणि एक-एकदा वट्टच होऊन असतं एक बितर बघवायच्यावर एक तसं झाल्या वेळा क्यूर व्हायचे चान्सेस होणार. आता नेक्स्ट विषयच गेल्यार थायरॉइड कॅन्सर आम्ही ऐकलो असा. थायरॉइड कॅन्सर म्हटल्यार कसं म्हणून सांगते एक आणि सेकंडली आम्ही ते थ्रोटलागी एक आम्ही गड्डे असवे तेव्हा आम्ही बघतलो असा ಕೆಲವೊಂದು घन दप्प होऊन असवे ते म्हणून सांगू हाव एक थायरॉइड कॅन्सर ते लक्षण आहे म्हणून सांगते. होत थायरॉइड कॅन्सरचं लक्षण होत झाल्यावर गड्डे असूचे पूर्ण थायरॉइड कॅन्सर नाही. गॉयटर म्हणून सांगतो आम्ही मतलब एनलार्ज्ड थायरॉइड ग्लँड the goiter most of them are benign normal not normal but not cancer. थायरॉइड कॅन्सर संत एक मतलब भारी वर्ष वांचवात थायरॉइड कॅन्सर आईनी जस्ट ऑपरेशन करून रेडिओ आयोडीन ट्रीटमेंट म्हणून सांगून देतो आम्ही एक ट्रीटमेंट तितके घेतल्यार वर्ष गटले डिकेड्स गटले वांचून असतात अँड मेजॉरिटी ऑफ देम विल गेट क्युर्ड ऑल्सो. सो आम्ही सांगतो एक आमचे मेडिकल हेल्थ एक सेईंग देयर इज अ सेईंग आम्हाला कॅन्सर एवढेच म्हणून झाल्यावर थायरॉइड कॅन्सर याचे चुकवतो म्हणून. ओके इट इज वन ऑफ द गुड कॅन्सर्स. ओके ओके. आता कॅन्सर पेशंट घर असतात म्हणून झाल्यावर त्यांचं खेळ रीतीर आम्ही बघूया म्हणून सांगते मुख्य होऊन असता खेळ रीतीर बघूया आम्ही आम्ही कॅन्सर्स आमच्या अगेन अनदर मेडिकल सेईंग कॅन्सर पेशंट किती प्रॉब्लेम असतात त्याच्यापेक्षा मस्त चढ कॅन्सर पेशंटाच्या फॅमिलीज असा म्हणून लेखा आमच्या प्रकारे कित्याक म्हणजे त्यांचं भारी ते एक बर्डन कॅन्सर पेशंट्स फॅमिलीज. सो त्यांनी बघून घेताना दे शुड बी कसं म्हणतात दे शुड डिव्हिजन ऑफ द लेबर म्हणून एक ऍस्पेक्ट कडून घेऊन बघून घ्यायचे चुकवतात. कित्याक म्हणजे एकलेंच बघून घ्यावे गेल्यार दे विल गेट बर्नट आउट म्हणून सांगतो आम्ही म्हणजे त्यांचं सुस्तू होऊन जाऊन सोडतात एकच छान. सो एक ऍस्पेक्ट ऑफ द केअर बघून घेतल्यार तेव्हा इट बिकम्स व्हेरी स्मूथ. एक मतलब त्यांनी पेशंट असं बेड रिडन व्हायच्यावर मतलब निजोन असं रेस्ट घे म्हणून सांगून ॲडवाईस करतात त्या तप्पू ॲडवाईज किती होता तितके ओढाडवे किती होतं तितके एक्सरसाइज करावे किती होतं तितके काम करावे त्यांनी. दॅट इज नंबर 1. नंबर 2 काय करतात वेट उण्या होत असा न्यूट्रिशन उण्या होत असा म्हणून आहार तोंडात भरतात घी म्हणून त्याला फोर्स करतात त्यात कसला उपयोग नाही ती मग ते वॉमिट करतात त्याच्या निमित्त कसला उपयोग नाही. किती पेशंट असं भूक लागते तितके आहार त्यांनी घेतल्या पिरियड म्हणून सोडावा. सेकंड. थर्ड थोडे पेशंट्स स्मोकर्स आणि अल्कोहोलिक्स असतात ती घरा अनेकदा स्मोक करू सुरू करतात पिवा सुरू करतात त्या होईन असं बघून घेतात. चाराचे करेक्ट टाइम असं हॉस्पिटलाच बॉल नडावे टाइम असं त्यांचं मात्रा इंजेक्शन कसं असं त्या देव तितके बघून घ्या. आता HIV सोकिंत असं कॅन्सर हवे चान्सेस असाय आणि एड्स म्हणून सांगते एक कॅन्सर आहे म्हणून सांगते
एड्स एक वायरल इन्फेक्शन HIV म्हणून एक व्हायरस दाव्याचे इन्फेक्शन त्यात काय होतं बॉडी इम्युनिटी मस्त उणे होता कॅन्सर फायटिंग एबिलिटी इम्युनिटी there are two immunities one to infection fighting immunity and एक cancer fighting immunity cancer fighting immunity उणे होता त्यांचं infection fighting immunity दोन्ही उणे होता एड्स पेशंट्स तसं त्यांचं दुसरे व्हायरस इन्फेक्शन होणं कॅन्सर दुसरे कॅन्सर येतात चेड जनरल जनस पॉप्युलेशन सेवेच्या पेक्षा मस्त चेड होता कॅन्सर्स ओके आता कॅन्सर ट्रीटमेंट ಬಗ್ಗೆ बोलताना हे ते एक खर्च वेच्च आसात खर्च मस्त दुबारी म्हण सांगता कॉस्टली म्हण सांगता काही म्हण कित्ते म्हण सांगते एक कॅन्सर एक व्हेरी कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स डिसीज म्हणून सांगतो नंतर एकलन ट्रीट करावं येत नाही ऑपरेशन एकलन करावं होता रेडियोथेरपी एकलन करावं होता मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट एक दुसरं बघणं होता म्हणजे पूरा हात मेरा होतो तो पॅलिएटिव्ह केअर डॉक्टर म्हणून सेपरेट असतात रेडिओलॉजिस्ट असतात पॅथॉलॉजिस्ट असतात सो एक पेशंट असं अटलिस्ट एक 7-8 जण दुसरे डॉक्टर बघणं होता त्या एक जाऊन खर्च चढ जात सेकंड कॅन्सर ऑपरेशन थोडं ऑपरेशन गंटेगटले चलवायचं ऑपरेशन कॉस्ट चढ होता रेडिओथेरपी मेशिन्स मस्त कॉस्टली सो त्या कॉस्ट पेशंट्स झाला होता आमचे अँटी कॅन्सर ड्रग्स कसं नाही असतात दॅट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह त्या आम्ही गव्हर्नमेंट फ्री देत नाही आम्ही त्या देणं होता पेशंट त्या खर्च करणं होता कॅन्सरच आम्ही इन्व्हेस्टिगेशन कसं करतो पेट स्कॅन बायोप्सी जिनोमिक्स पूरा एक्सपेन्सिव्ह 1 लाख 1.5 लाख खर्च असतात जिनोमिक्स असतात तसं करेक्ट होऊन कॅन्सर ट्रीट करावं मॉडर्न स्टँडर्ड्स प्रकार ट्रीट करावं म्हटलं इट इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह खास गव्हर्नमेंटल सपोर्ट नाहीतर इन्शुरन्स सपोर्ट असल्यावर होता नाहीतर भारी कष्ट ओके नाहीतर रिच पेशंट ओके तुम्ही आता बोलताना एक सांगितलं कॅन्सर पॅलिएटिव्ह टेस्ट नाहीतर केअर ಬಗ್ಗೆ सांगितलं ह्या म्हटल्यावर काय आहे म्हणून सांगा पॅलिएटिव्ह केअर म्हटलं आता कॅन्सरच आम्ही कॅन्सर किती बळावण्याचं म्हटलं आणि ट्रीटमेंट पूरा आम्ही कसं करावं त्या पूरा करून दालंय आणि खैले उरवे नाही म्हणून एक स्टेज येतात त्या स्टेजात आम्ही पूरा अँटी कॅन्सर ट्रीटमेंट रवून सोडतो रवून जस्ट कम्फर्ट केअर म्हणून मतलब दुःख असल्यावर दुःखीची मात्रा ताप असल्यावर तापाची मात्रा इन्फेक्शन असल्यावर अँटीबायोटिक्स त्याला कॅन्सरसाठी काय करीत नाही कॅन्सर निमित्त बॉडीज काहीतरी दुःख होत असते त्या मात्र आम्ही प्रिव्हेंट करतो पेशंट असं घराचे नाहीतर हॉस्पाईस म्हणून सांगतो त्या सेंटरांत बोंब घ्यायच्या किती लायक होता तितके लायक बोंब घ्यायच्या दॅट इज कॉल्ड पॅलिएटिव्ह केअर सो त्यासाठी आता आम्हाला एक स्पेशलायझेशन सुरू झालं इन ऑन्कॉलॉजी ओके आता कॅन्सरस ॲलोपॅथिक एक आम्ही डिस्कस केलो आम्ही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथींत ह्यास एक चिकित्सा क्रम असा आहे असं म्हणून जण सांगतात देर आर सम मेडिसिन्स एक 5,000 वर्षासून आयुर्वेद चलत आहे सर सो आयुर्वेदात काय नाही म्हणून सांगायचे इतके तरी नाही मला थोडे ड्रग्स मी माझ्या प्रॅक्टिसात बघत आल्यावरी थोडे ड्रग्स ट्युमर्सची के श्रिंक होता नाहीतर दुःख उण्या होता त्या बघत नाही जाल्यार पूर्ती कॅन्सर दावेच्या वरी क्यूर होवेच्या वरी नाही म्हणून दिसतं मला बघता अटलिस्ट मी बघत आले इतक्या सो ॲज ए अर्जंट म्हणून सांगतो मेन आम्ही ट्रीटमेंट देतो सर त्याच्या वाटतो टू बूस्ट द पेशंट्स इम्युनिटी चिके दुःख उणे करव्या चिके साईड इफेक्ट्स ऑफ द थेरपी उणे करव्या त्यासाठी ते यूज केल्यावर आय थिंक इट इज मोर बेनिफिशियल ओके ओके त्यांची बरी तितक्यांची ट्रीटमेंट घेतो म्हणून सांगता ना देर इज अ प्रॉब्लेम समा आता वन ऑफ द इंडियाज टॉप 10 हॉस्पिटलांत संप्रदा केअर युनिट म्हणून सांगते तुम्ही तुम्ही स्टार्ट केले सो ह्याच्या ಬಗ್ಗೆ चूर आम्हाला माहिती देवते हे एक स्मॉल हॉस्पिटल बुटीक हॉस्पिटल म्हणून सांगतो मी व्हेरी स्मॉल हॉस्पिटल त्या टॉप 10 बुटीक हॉस्पिटल म्हणजे नॉन कॅन्सर हॉस्पिटल अंत टॉप 10 ಅಂತ ಸರ್ ಬಿಕಾಸ್ ದೇರ್ ಆರ್ ವೆರಿ ಲಾರ್ಜ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸ್ ದೇಶಾಂತ ವಿಚ್ ಆರ್ ಮಚ್ ಬೆಟರ್ ದॅन ಅವರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ देर आर स्मॉल हॉस्पिटल ಅಂತ आमच्या हॉस्पिटलांत 40-45 बेड असतात ह्या हॉस्पिटलाच्या कॅटेगरींत इट इज वन ऑफ द बेस्ट 10 इन इंडिया ह्या आस्पत्रे JP नगर फर्स्ट ब्लॉक JP नगर ಅಂತ नियर जयनगर 8th ब्लॉक
हांत 40 बेड्डां आसात, 45 बेड्डां. आमच्या हांत OT फॅसिलिटी आसा, किमोथेरपी एंड इम्युनोथेरपी फॅसिलिटीज आसा, बायोप्सी एंड सर्जरी करपाच्या पुरा फॅसिलिटीज आसात. मागीर पॅलिएटिव्ह केअर डॉक्टर्स आर ऑल्सो अवेलेबल. आणि रेडिओथेरपीस आमस अनेक हॉस्पिटल ಒಟ್ಟು मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग करून. ओके ओके. आता तुम्ही इतके माहिती दिलं आणि तुमचं व्यक्तित्व बघितलं, तुमचे साधने बघितलं, जाल्यार तुम्ही इतर ऑन्कॉलॉजिस्ट होणं डिफरंट होणं असो, भिन्न होणं असो मला मस्त फील होता. हेच तुम्ही काय ते म्हणता मला सांगते. मी सुरुवातीने दिले इतके पेशंट ओरिएंटेड म्हणून सांगतो. म्हटलं आता एक पेशंट असा मी 70 वर्षाचे पेशंट असं 30 वर्षाचे पेशंट वरी ट्रीट करवा वयत नाही. सो वी हॅव टू ॲडजस्ट द ट्रीटमेंट टू दॅट पेशंट्स एबिलिटी. कित्याक म्हटल्यार आमी ट्रीटमेंट देऊन पेशंट सिक्कापट्ट साईड इफेक्ट जाल्यार नाहीतर काहीतरी मळून गेल्यार इट इज अ वेस्ट ऑफ लाईफ. सो मी पेशंट टार्गेटेड ट्रीटमेंट पेशंट्स कितने सही सूंग घ्यावे साध्य असतात तितके मात्र ट्रीटमेंट देऊन पेशंट्स क्यूर करवाय नाहीतर कंट्रोल करवाय ट्राय करतो. दॅट इज वन डिफरन्स. ह्यासाठी आम्ही वी हॅव मेड सेव्हरल चेंजेस इन द ट्रीटमेंट. फॉर एक्झाम्पल 3 वीकली किमोथेरपी द्याव्याच्या बदलास आम्ही चिके लो डोज वीकली ट्रीटमेंट देतो, विच इज मच मोर टॉलरेबल टू द पेशंट. अँड क्यूर रेटही चॅनल आधी 3 वीक्सांक किती होता तितके क्यूर ह्या वीकली जाता नाही होता. And patients, even old patients, can tolerate this. मिगे आम्ही मेट्रोनॉमिक किमोथेरपी म्हणून एक लो डोस किमोथेरपी डेली टॅबलेट फॉर्म नाहीतर इंजेक्शन फॉर्म देऊन even 80 years 90 years old people also we have treated with good results. So the most important thing माझ्या प्रॅक्टिसांत मी करून घेताना कसं म्हटलं पेशंट्स ट्रीटमेंट हॅज टू बी इंडिव्हिज्युअलाइज्ड अँड पर्सनलाइज्ड. ओके. त्यासाठी आम्ही जिनोमिक्स घेतो डेटा, इमेजिंग डेटा घेतो. मिगे ಕೆಲವು ಪಟ್ಟಿ ಈವನ್ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಸಾಧವನು त्यांचे ट्रीटमेंट कसं तरी असल्यार त्या ह्यांत घेऊन इंटग्रेटिव्ह ऑन्कॉलॉजी म्हणून सांगतो आम्ही. सो वी डोंट रिजेक्ट एनिथिंग. ओके ओके. म्हणजे त्याला इतके आम्ही रिसर्च करवा बघित असतो खैला मेथड बेटर आम्ही खैला मेथड केल्यार ते आम्ही 100 जण पेशंट्स करून पब्लिश करतो. सो दॅट बिकम स्टँडर्ड. ओके. बदलावण तुम्ही सुमार हाडीत असं म्हणा. होय. आता आम्ही आता मोबाईल मस्त यूज करतो. दखल्या नाकरां आसात, यंग पिपल्स आसात, इवन ओल्ड पिपल्स तेंतू रेडिएशन येता त्या आमच्या बॉडीस जाता त्या हेंतू कॅन्सर येवचे चान्सेस आसा हे म्हणून सांगते. ते एक कालांत भारी एक सुद्धी जाणते दॅट मोबाईला निमित्त होवात कित्याक म्हणजे ऑलमोस्ट प्रति इडी प्रपंच सगळी मोबाईल यूज करवा सुरू केली. सो खैल्यांत वेणे तर ह्यांत होवे ना म्हणून. बट सो फार खैल्यांत प्रूव्ह होवे नाही दॅट मोबाईला निमित्त कॅन्सर येवात म्हणून. जाल्यार अदर चेंजेस हार्ट प्रॉब्लम्स ब्रेनांत मेमोरीचे केवणे होवेचे अँड व्हेरी रेअरली बिनाइन ब्रेन ट्युमर्स मेनिंजिओमा तसं पुरा होवात म्हणून एक ऊहे आसा. कॅन्सर एज सच हॅज नॉट बीन प्रूव्हन. पुढे कसं होतं बघा. ओके ओके. आता आम्ही ज्ञान माहिती विचार इथे आम्ही संपन्न करीत असा. आता आमच्या समुदायास तुम्ही खैला संदेश द्यावे इच्छा पावित असो ह्या विषयावर दुसऱ्याच देवाचे संदेश जाल्यार एक एक्स्ट्रा हे म्हटल्यार एक कॅन्सर ट्रीट करवाचे पयशे कॅन्सर प्रिव्हेंट करवाचे चुकपट. सो प्रिव्हेन्शन मेथड्स बघून घेता म्हटल्यार आम्ही लाईफस्टाईल खैल करवायचे नाहीतर अर्ली डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. तुम्ही नॉर्मल असल्यारे हॉस्पिटलात येऊन कॅन्सर असं नाही चेक करून घेऊन द्यावाचे कधीही चुकपट. प्लस कॅन्सर प्रोड्युसिंग लाईफस्टाईल त्या उणे करावे. तंबाखू यूज करवायचे, स्मोकिंग करवायचे, अल्कोहॉल, वेट रिडक्शन, सस्याहार चेड घ्यावाचे, मांस उणे करवायचे. सो दीज थिंग्स वी शूड फॉलो. फर्स्ट एक. सेकंड कॅन्सर आयल्यार एक वेळा आयल्यार आमच्या आस्पत्र्यांत आमचे जातीचे आमच्या भाषेचे जातीचे आम्ही माझे कन्सल्टेशन मी घेत नाही. ट्रीटमेंट असं कन्सल्टेशन म्हणजे घेत. आमच्या आस्पत्रीचे चार्जेस आहे आम्ही उणे करतो 15% डिस्काउंट द्यावे म्हणून केलं असतं. ओके. आता तुमचे स्क्रीनर तुमचे फोटोज बघूया आम्ही. येस. आता हा एक फोटो खैला संबंधपट्टा म्हणून सांगते. आम्ही HCG कॅन्सर हॉस्पिटल HCG आमचे चैन कॅन्सर हॉस्पिटल 28 सेंटर्स
एक टॉक आम्ही किडनी कॅन्सरच्या ಬಗ್ಗೆ दिले त्यासाठी आम्हाला दिले आहे सर्टिफिकेशन. ओके नेक्स्ट ओके ह्या ಬಗ್ಗೆ हा एक कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन म्हणून HCGC आमचे जनरल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स अँड फिजिशियन्स असं एक मीटिंग केली ते थंय मी ऑन्कॉलॉजी ಬಗ್ಗೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಬಗ್ಗೆ आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन बोन ಮ್ಯಾರೋ ट्रान्सप्लांटेशन ಬಗ್ಗೆ मी ಹೇಳ್ತೇನಂತೆ ಮಾಹಿತಿ ದೇನಂತೆ ಟಾಸ್ಕ್ देने एक्चुअली. ओके नेक्स्ट येस ह्या ಬಗ್ಗೆ कॉन्ट्रीब्युशन आमचे 20 वर्ष होताना त्याला कॉन्ट्रीब्युशन कॅन्सरस केल्यासाठी सिलोन लॅब्स म्हणून वेची देणे सर्टिफिकेशन. ओके नेक्स्ट एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स सो एक टॉक मी ब्रेस्ट कॅन्सरच्या ಬಗ್ಗೆ दिले आहे ಅಂತ दिल्लींत राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणून असं थंय दिले टॉक. वर्ल्ड ब्रेन ट्यूमर मंथ म्हणून करतो त्यानंतर न्यूरो सर्जन्स पुरा बोलावून आम्ही एक हे केलं म्हणतो ब्रेन ट्यूमर ಬಗ್ಗೆ एक डिस्कशन्स होते सर्जरी ಬಗ್ಗೆ कीमोथेरपी ಬಗ್ಗೆ रेडिएशन ಬಗ್ಗೆ पुरा त्यासाठी माझ्या टॉकस देणे एक्चुअली. प्रोस्टेट कॅन्सर ಬಗ್ಗೆ men it's very common प्रोस्टेट कॅन्सर ಬಗ್ಗೆ एक टॉक ಅಂತ देणे ओके मी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी कॅन्सर प्यालिएशन ಬಗ್ಗೆ ओके कोर्स केल्या वेळा देणे सर्टिफिकेट. हिमॅटॉलॉजी अपडेट म्हणून जालप्पा मेडिकल कॉलेज थंय दिले टॉक ಅಂತ दिले हे पूरा दुसरे अवार्ड्स हे एक आमचे सीनियर एक प्रोफेसर ने मला देत असं. ओके तुमच्या फॅमिली माझे बाय येस सुमा येस श्रीमती सुमा नायक. ओके तुमचे साधने ಬಗ್ಗೆ आम्ही तुमच्या उतरांत आम्ही ऐकलो आम्हाला फार खुशी जालें आसा आणि तुम्ही फ्युचरांत सुमार प्रोजेक्ट थोवन घेतले सो आलोचना केले सो तुमचे प्रोजेक्ट सक्सेसफुली इम्प्लिमेंट होऊन दे म्हणून सांगित इतके वेळ आम्हाला माहिती दिले तुम्हाला धन्यवाद देत असा. धन्यवाद. विश्व कोंकणी केंद्रास धन्यवाद ह्या ऑपॉर्च्युनिटी मला दिल्यासाठी. सगळे वीक्षकांचे माझे धन्यवाद. ओके तुम्हाला ह्या समाजांत अनेको कीर्ती गावून दे आणि गौरव गावून दे सन्मान गावून दे म्हणून सांगित देव तुम्हाला बरो करून दे. तसंत ह्या कार्यक्रम वीक्षण केले सगळे वीक्षकांचं धन्यवाद देव बरो करून दे म्हणून सांगित लोका समस्ता सुखिनो भवंतु.